गाडी पोलीस स्टेशनच्या इथे थांबताच कुशाबा गाडीतनं खाली उतरला तर पोलीस आडवा येत खाजगीत बोलला, साहेबाचा सुरा दार लावूनच आहे आज. काय भानगड काय म्हणायची? कुशाबानं त्याला विचारलं. रात्री राऊंडमध्ये काठेवाडी लोक त्या स्टेजच्या रूममध्ये दारूचे फुगे लपवताना पकडले. कुणीतरी बकऱ्याचा नंबर दिला साहेबाला. चांगली तोड करणार कसाही आता. तो पोलीस कुजबुजत सांगत होता. कुठे आत आहे का? कुशाबानं विचारलं आणि आत डोकावलं. नाही, फोन कराय सांगितलंय. चला आत, करतो फोन. पोलीस म्हणाला तर बुलेटवर फाड फाड करत साहेबच आला. भिवा तोवर आत जाऊन बसला होता. साहेबाला बघून कुशाबानं रामराम घातला, पण त्याला ओलांडून साहेब पुढे आले. साहेबापाठोपाठ कुशाबा पण आला. त्याला बघून साहेब त्याच्यावर डाफरला. तू कशाला आला रे? शेड घेऊन आले मला त्यांच्याबरोबर. ठीक आहे, तू बाहेर बस, मी बोलून घेतो त्यांच्याबरोबर. पेप्सी सांग रे मोरे 2. असं म्हणत त्यांनी मोरे हवालदाराला ऑर्डर दिली. एवढ्या गारठ्यात? भिवानी प्रश्न केला. काय म्हातारे झालो काय? गारठा म्हाताऱ्याला असतो, थंडी तरुणांना वाजती. इन्स्पेक्टर भीमदास कांबळे हसून म्हणाला. म्हणजे PLची कोटी आहे ही. भीमदास कांबळे सहज म्हणाले. PL कोण? भिवानं शंकेनं विचारलं. पु ल देशपांडे. तुमचं वाचन कच्चं दिसतंय. इन्स्पेक्टर खुर्चीवर रेलत बोलला. वेळ कुठे मिळतोय हो वाचायला? भिवानं कबुली दिली. PL म्हणतात वाजते ती थंडी आणि भरतो तो गारठा. म्हातारं गारठून मरतं तर तरुणाला हुडहुडी भरती. इन्स्पेक्टर पटवून सांगत होता, पण भिवाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. बाय द वे, मी भीमदास कांबळे. त्यांनी शेखंडला हात पुढे केला. मी भिवा कुसेकर. भीमदास नाव जरा नवीन वाटतं नाही? भिवानं दोन्ही हात जोडत म्हटलं. करेक्ट आहे. आपण बहुजन मूर्ख आहे. माझं नाव देवीदास असावं असं म्हणायचं ना तुम्हाला? इन्स्पेक्टर थोडा पुढे येत बोलला. भिवा मानेनं होकारला. तर देवीदासच होतं. त्यांनी मान खाली करत सांगितलं. मग मीच बदललं. ब्राह्मणांनी दिलेली रूढी, प्रथा आणि नावंसुद्धा आपण झडकारली पाहिजेत. हे आपल्यावर लादलं गेलं आहे. मी देवीचा दास. किती देवींचा? मला नाही पटलं, बदललं नाव. त्या महामानवाचा दास म्हणून मिरवायला आवडतं, म्हणून मी भीमदास. इन्स्पेक्टर प्रवचन दिल्यासारखा बोलत होता. असं आहे का? बोला, का बोलवलं? अरे हा, काही नाही. काल राऊंडमध्ये तुमच्या त्या स्टेजमध्ये काठेवाडी लोक दारूचे फुगे घेऊन बसले होते. त्यांना पकडलं. सरपंचाला विचारलं तर ते डुक्कर तुमचं नाव सांगून मोकळं झालं. चांगलं करणं पण लोकांना खुपतं आजकाल. सरपंचाला काय खुपलं? सरपंचाला नाही हो, मरकळच्या लोखंड्यांना. त्यांनी झेडपी आणि कमिशनरला अर्ज खर्रडलाय तुमच्या विरुद्ध. इन्स्पेक्टर डावाडोळा मिचकावून बोलला. त्यांनी? त्यांचा काय संबंध आहे? का म्हणून केलं असं? भिवा आवाक होत म्हणाला. बघवत नाही. तुम्ही गावासाठी एवढं केलं. त्यांच्यातल्या बड्या आसामींना गावाने धारेवर धरलं म्हणून ते अशी माती खात्यात, दुसरं काय? इन्स्पेक्टरनी उलगडा केला. साहेब, मला तर काहीच कळत नाही आहे. काय पेढा म्हणायची ही? भिवानं डोकं दाबत म्हटलं. पेढाच. हे काठेवाडीवाले पण पेढाच. त्यांचाच गेम आहे. तिथं स्टेजवर जुगार चालतो म्हणे. मला एकाही राऊंडला तसं काही आढळलं नाही. तरी मग तुम्ही मला फोन का केलात? मला त्या सुदाम लोखंडेची मस्ती जिरवायची. मला सांगा, 15 वर्ष झेडपी सदस्य आहे नाही का तो? परत झेडपी चांगली पदं भोगली. गावासाठी काय केलं? मग गाव बिथरणार नाही का? इन्स्पेक्टरने भिवालाच प्रश्न केला. त्याचा प्रश्न काय आला? भिवा उजवा हात मिरवत बोलला. मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडेल. पण नुसतं खाऊन स्वतःची ढेर फुगवली तर गावकरी बेथरणार नाही तर काय?
मरकळकरांचं म्हणणं आहे तुम्ही गावात राहत नसून स्वखर्चानं गावासाठी करताय, तर यांना काय झालं? म्हणून या भाद्दरांनी झेडपीत तुमचं ते स्टेज आणि कमान सारं अनधिकृत आहे अशी तक्रार केली. वर पोलीस अधीक्षकांकडं अर्ज केला आहे. तुम्ही काळजी करू नका बरं का. मी भीमाचा दास आहे. चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट आहे. तुम्ही ते काही स्वतःसाठी केलेलं नाही, गावासाठी केलं आहे आणि ती जागा गावाची आहे. त्याला म्हणावं जा मर मंत्र्या-संत्र्यापर्यंत, मी पण कायद्याचा हिसका दाखवतो का नाही बघा. इन्स्पेक्टर तोऱ्यात बोलत होता. साहेब एक विचारू? भिवानं दबकत विचारलं. विचारा विचारा बिंदास. इन्स्पेक्टर खुर्चीवर रेलत रुबाबदारपणे बोलला. तुमचं आणि सुदाम लोखंडेचं काय वैर आहे का? त्यावर इन्स्पेक्टर मोठ्यानं हसला, नुसता हसत राहिला. त्याच्या हसण्याचा अंदाज घेऊन मोरे पेप्सी घेऊन आत आला. पेप्सी त्यांच्यासमोर ठेवले. तो पॉपा कुठे? इन्स्पेक्टरनं विचारलं. त्याला पण दे चहा बिया, सरकारी माणूस येतो, जा बघ त्याच्याकडं बघ. असं म्हणत त्यांनी मोरेला बाहेर हाकललंच म्हणा. माझं वैर नीतीशी, भांडण असत्तेशी, गैरकामाशी. आमचं काय हो, आज इथं उद्या तिथं. यांची लफडी जर बाहेर काढली ना, तोंड काळं करून संन्यास घ्यावा लागल. तुम्ही घ्या. इन्स्पेक्टर पाठ केल्यासारखा बोलत होता. काय संन्यास? भिवानी हसून विचारलं. इन्स्पेक्टर त्यावर अगदी मनमुराद हसला. त्याचं हसणं मात्र बाहेर मोरेला बेचैन करत होतं. मोरे दडून चोरून आत डोकवत होता. पेप्सी घ्या हो. तुम्ही ना संन्याशाला आश्रम काढूल द्या मनात आलं तर. आश्रमावरनं आठवलं. वृद्धाश्रमाची काय आयडिया असेल तर ते काम हाती घ्या. मी मदत करतो तुम्हाला, पण एका अटीवर. इन्स्पेक्टर मनमोकळेपणानं बोलत होता. कुठल्या? पेप्सीचा घोट घेत भिवानं विचारलं. मरकळ सोळू बाँड्रीवर आश्रम काढायचा आणि नाव द्यायचं मरकळ सोळू ग्रामस्थाश्रम. नाव काहीतरी वाटतं. भिवा नाराजीच्या सुरात बोलला. तुम्ही कामाल तर लागा. नावाचा उलगडा होईल नंतर तुम्हाला. इन्स्पेक्टर जवळजवळ आदेश देत बोलला. आता माझी शंका विचारू का? इन्स्पेक्टर पुढे सरकत खाजगीत विचारल्यागत बोलणार तर एवढा पैसा आला कुठून? भिवानीच पटकन विचारलं. च्या हे फालतू प्रश्न गरिबीतून पुढं आलेल्या माणसाला कधी पडत नाहीत. मी पण तुमच्यासारखा कष्टानं इथपर्यंत पोचलो आहे. इन्स्पेक्टरनी स्पष्टीकरण केलं. म्हणजे माझी माहिती काढलेली दिसतीये तुम्ही सविस्तर. आमची जात कुठली? इन्स्पेक्टरनं भुवया उंचावत विचारलं. मी जातीवर कुठे काय म्हणालो साहेब? भिवाला झटकन कुशाबाचं बोलणं आठवलं म्हणून तो नरमाईनं बोलला. नाही हो, पोलिसाची जात, वास घेणारी. नाही म्हणजे आम्ही तसे ब्राह्मण बरं का. म्हणजे आम्ही आधी सगळी कुंडली काढतो, मग तपास करतो. ते जाऊ द्या. माझा प्रश्न आहे, भीमराव कुशेकर तुमचे चुलत भाऊ, एकाच वाड्यातले आम्ही. भिवा पटकन उत्तरला. आमच्या संशयाची सुई तिकडंच जास्त का फिरते? इन्स्पेक्टर पुन्हा मागे रेलला. आता ते मला कसं माहिती? प्रश्न आणि हात झिडकारल्यासारखा भिवा बोलला. निघेल सत्य बाहेर निघेल. असं म्हणत घोट घेत इन्स्पेक्टरनं पेप्सी संपवलं, ढेकर दिला. बरं ते दारूचे फुगे? भिवाची उत्सुकता. जप्त केले. तुम्ही गेलात की त्या लोकांना पण सोडून देणार मी. इन्स्पेक्टर हातात हात गुंफत बोलला. गुन्हा न नोंदवता? भिवा अचंबित होत म्हणाला. त्यांनी कबुली दिली, त्यांचा करवता त्यांनी कोणते सांगितलं? कोण आहे? भिवानी खुर्चीवरून पुढे सरकत विचारलं आणि इन्स्पेक्टर हसत मागे रेलत बोलला. तपासात गोपनीयता ठेवायला लागती. लवकर सगळा उलगडा होईल. आता मी गेलं तरी चालेल? भिवा उठायचा प्रयत्न करत म्हणाला. जाता जाता कॅराची टोपली बघा. फुटकळण खोट्या तक्रारींना तीच जागा दाखवतो मी. म्हणत त्याने उठून कागद फाडून चिठोऱ्या हातात देत भिवाला शेकहँड केला आणि अगदी गाडीपर्यंत त्याला सोडवायला पण आला. भिवा इन्स्पेक्टरचा निरोप घेऊन गाडीत बसला. कुशाबानं इन्स्पेक्टरला हात जोडले आणि मानेनी निघतो असं खुणावलं.
भिवाच्या मागोमाग तो गाडीत बसला. गाडी सुरू झाली आणि सोळूच्या दिशेनं ते जायला लागले. कितीच झालं? कुशाबानं हसून विचारलं. खूपच महागात पडणार आहे. भिवाने मानेला झटका दिला. म्हणजे किती मागितले? कुशाबानं शंका विचारली. गावाचं भलं करणं महागात पडणार. भिवा सुस्कारला. मग आम्ही काय बॉम्ब बालतोय? गाव धड नाही हो शेठ. तुम्ही मस मन मोठं करताय, पण त्यांना खोट वाटते. जाऊ दे, मिटलं ना. मिटलं असं म्हणून भिवाने विषय तिथेच थांबवला. त्याबरोबर गाडी पण थांबवली. 500ची नोट काढून कुशाबाच्या हातावर ठेवली. कुशाबानं त्याच्याकडे बघत विचारलं, आता कशाला? तुम्ही इथून सोडवलं जा, मी पुण्याला जातो. असं म्हणता का? मग नोट मुठीत दाबत तो खाली उतरला. भिवाला हात हलवत निरोप दिला. भिवा वेगानं विचार करत पुण्याकडे निघाला. स्वतंत्र देशाची पहिली ग्रामपंचायत झाली तेव्हाचा पहिला सरपंच सगनभाऊ जाधव हा गांधीवादी. त्याला महात्मा गांधींचा इतका पुळका की भादरानं भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढच्या चौकात त्याच्या वाड्याच्या पाठीमागे 7-8 फुटांचा गांधीजींचा पुतळाच उभा केला होता. त्या पुतळ्याचा इतिहास सांगण्यात सगनभाऊची पुढची पिढी फुगूनच पार फुटली. कारण त्याच्या घरातलं कोणीच पुढं कधी ग्रामपंचायतीला निवडून आलं नाही. गावकरी मुद्दामच त्याच्या घरातला मेंबर पाडत होते. पण झुंजार स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार म्हणून मिरवण्यात जाधव कुटुंबाला धन्यता आणि आनंद वाटायचा. कहर म्हणजे सगनभाऊचा नातू आज्याला आणि महात्मा गांधींना साक्षी ठेवून त्या पुतळ्याभोवती चांडाळ चौकडी घेऊन कधी कधी दारू प्यायचा. आता त्या पुतळ्याची पार रायाच गेली होती. पण माझ्या आज्याच्या हातचा पुतळा आहे, गावाने त्याला हात नाही लावायचा असं म्हणत म्हणत मुकिंदा जाधव तांडायचा. आणि ग्रामस्वच्छतेच्या वेळी कावळे चिमण्यांनी घाण केलेला पुतळा तो कोणाला स्वच्छ करू द्यायचा नाही. जर कोणी पुतळ्याला रंगवू असं नुसतं म्हटलं तरी तो त्याचा गाल रंगवायचा. म्हणून लोकांनी त्याचं नाव पुतळ्याचा वतनदार असं ठेवलं होतं. पण हे खाजगीत. त्याला तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नव्हती, कारण त्याचा हात सदानकदा कुऱ्हाडीच्या दांड्याकडे सरसवायचा, इतका तो गांधीवादी होता. आरेला कारेच करणार. तसा 3-4 तालुक्यात तरी कुठल्या गावात गांधीजींचा पुतळा नसावा, आणि असलाच तर असा नमुनेदार गांधीवादी शोधून सापडणार नाही. भिवाला तर त्यांनी चॅलेंजच केलं होतं, तुला गावाचं काय बरं वाईट करायचं ते कर, पण माझ्या म्हाताऱ्याच्या पुतळ्याकडं बघितलं तर डोळे काढेल. भिवाला पण त्याची खोड माहिती असल्यानं भिवानं त्याला कधी रामराम पण केला नव्हता. लोकांना प्रश्न पडायचा, पुतळा गांधीबाबाचा आहे का जाधव म्हाताऱ्याचा आहे? कारण त्या पुतळ्यापेक्षा आजोबांचंच मुकिंदा गुणगान गायचा. ते भारूड ऐकून ऐकून गाव पार काटाळलं होतं. जवळजवळ साऱ्यांचेच कान विटले होते. मुकिंदाच्या या फुगिरीचा दिंडोरा तसा बराच पेटला गेला होता. कधीकधी तर फुल्ल दारू पिल्यावर तो पुतळ्याला कवटाळून रड रड रडायचा. गांधींच्या चष्म्यात बोटं फिरवून रडत रडत बरळायचा, या 2 ऑक्टोबरपासून गावात जर कोणी दारू पिलेलं दिसलं तर त्याला ह्यो भाद्दर तुमच्या समोर उभा करणार, फॉकाटीने सडकून काढणार, बघतच राहावा. आणि गळ्यात पडून इवळून ऊर बडवत रडायचा. पण हे नेमकं तो 3 ऑक्टोबरला करायचा आणि पुढे वर्षभरात 5-25 वेळा तिथंच बसून दारू ढोसायचा. तो असं का करतो याबद्दल त्याला कधी कोणी विचारत नव्हतं. मुळात त्याच्या फंदातच कोणी पडत नव्हतं. या गोष्टीची खबर इन्स्पेक्टरला मात्र होती. हा अजब गांधीवादी एकदा तरी राऊंडमध्ये सापडावा म्हणून तो अचानक रात्री अपरात्री सोळूत यायचा. आजही तो एकटाच गावात चक्कर मारत होता. गांधीजींच्या पुतळ्यासमोर आला तर गांधीजीही ताटकळत उभे राहिलेले त्याला भासले. इन्स्पेक्टर पुतळ्याकडे बघत काहीतरी आठवून हसत होता. जय भीम साहेब, मोठ्यांदा आवाज कानावर आला. इन्स्पेक्टरनं सावध होऊन वळून बघितलं तर मुकिंदा दिसला. जय भीम जय भीम. नाही म्हणलं, काय बघताय आमच्या म्हाताऱ्याच्या पुतळ्याकडं? मान इकडून तिकडं फिरवत त्यांनी प्रश्न केला. बघतोय, महात्मा काय म्हणत असतील मनातल्या मनात. त्यांना लय आनंद होत असणार स्वर्गात. मुकिंदानं आभाळाकडे हात केले. का? मी दारूबंदी व्हावी म्हणून तडफडलो, पण लोक मलाच साक्षी ठेवून कसे मस्तपैकी दारू पितात म्हणून.
नाही नाही, आज तळागाळातला एक पोरगा इन्स्पेक्टर झाला म्हणून, मुकिंदा कौतुकानं बोलला. ते सगळं आमच्या बापामुळे झालं, इन्स्पेक्टर बोलला. पण प्रेरणा कोणतरी असतीच ना, मुकिंदा मान गदा गदा हलवत बोलला. आमची प्रेरणा, आमचा ऊर्जा, आमचे आदर्श एकच, आमचे बाबा. भीमदास ऊर फुगवून बोलत होता. तुमचा बाप काय बालिस्टर होता, लय बापाचं कौतिक. माझ्या एकट्याचं नाही, समस्त बहुजनांचा तो बाप होता. बरोबर आहे, आता ध्यानात आलं साहेब, म्हणून तर आपण मोठ्याने तुम्हाला जय भीम घालतो. ह्या पंचक्रोशीत मी एकच मराठा असन जो तुम्हाला आयटीत जय भीम घालतो. मुकिंदा स्वतःचीच पाठ स्वतः थोपटल्यासारखा म्हणत होता. मलाच काय साऱ्या गावाला तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही गांधीवादी असून त्याचं वाक्य तोडत मुकिंदा म्हणाला, साहेब, दोन्ही महापुरुषांनी हरिजनांसाठी खास्ता खाल्ल्या. चूक. बाबासाहेबांनी बहुजनांना माणसात आणलं, गांधींनी हरिजन म्हटलं. साहेब, आता ते काय राहिलंय का? लांब बसणारा हरिजन आता आमच्या मांडीला मांडी लावून बसतो का नाही? मुकिंदा पण तितक्या आत्मविश्वासानं म्हणाला. तुम्ही तर म्हणे यांच्या मांडीला मांडी लावून बसता. भीमदासानं उजव्या हाताचा अंगठा तोंडाजवळ नेत विचारलं. तुम्हाला ही चाड कुणी लावली? मला सांगा साहेब. ह्यो पुतळा माझ्या आज्याने उभा केला, मग मी नाही पेणार तर काय गावाला इथं बसून गोत्ता करू का? कशाला? त्या कुशाला आहे ना, कुशाला फरफडत आणतो तुमच्यासमोर. मुकिंदा तावातावानं बाह्या सावरत बोलला. आता कुशाचा काय संबंध याच्यात? भीमदासानं शंका विचारली. तो चमचे आहे ना तुमचा. मुकिंदाने उजवा हात घराघरा फिरवत म्हटलं. तेव्हा भीमदासच्या लक्षात आलं. हां, त्या पॉपाचं म्हणतोय वय. त्योच हो, पॉप्पा. पोलीस पाटील खाबऱ्या कुश्या. ते कशाला सांगतील? तुम्ही काय लहानसहान माणूस आहात का? अहो, अख्ख्या तालुक्यात तुमची हवा आहे. हातातली काठी हवेत फिरवत भीमदास मांडला. कशाबद्दल? गांधीजींना साक्ष ठेवून दारू पिणारा एकच बहाद्दर म्हणून. भीमदासनं त्याची पाठ थोपटत म्हणलं. लोक काय पण उठवतात साहेब. तुम्हाला सांगतो साहेब, एक गावाला आणि दुसरं जातीला खपतच नाही बघा. मुकिंदा बेतानं बोटं करत म्हणाला. काय तुम्ही दारू पिलेलं? मला सांगा, आमचा कुसंकाराचा बेवा कोणासाठी करतो? गावासाठी करतो का नाही? पण त्याच्या विरोध गावांनी शेण खाल्लंच का नाही? हां, बरोबर आहे तुमचं. अहो, त्यो पदरमोड करून गाव सुधरवतोय, पण तेच भांडगोळ गाव त्याला मागं नावं ठेवतो. पण आपलं कसं एकदम रोकठोक. हा, आपण मागणं गू नाही खात. त्याने उजवा हात लपालपा हलवला. तुमच्या कानावर आलेलं दिसतंय. तुम्ही खबरे ठेवलंय की गावात एक. कोण? अहो, दुसरं कोण? त्यो कुश आहे. त्यांनी भलतंच उठवलंय. म्हण मरकळकर जाळत्यात. आता हे जर त्यांना कळलं तर जाळायला बी हाडं नाही ठेवणार ते रानगट्टे. इतका खिमा करत्यान याचं नाव ते. सरकारी माणसाला हात लावल्यावर काय होतं ते दाखवीन की मी. तुमचं नाही हो, मी कुशाबाचंच म्हणतोय. साहेब, आपली लोक आहेत ना, ह्याच्यामुळंच महाग आहेत. समजे एक जात खेकडाची अवलाद आहे ना काय. बरोबर आहे तुमचं. भीमदासनं मुकिंदाच्या पाठीवर हात मारत म्हटलं. तुमची लोक, तुमच्याबद्दल तरी त्यांना पुराण असाय पाहिजे का नाही? पण मागं शेमगं करणार. जातीसाठी माती खावी ही म्हण आहे नुसती. जातच जातीच्याला मातीत गाडायला लागले आजकाल. तुमचा विरोधक कोण? तर गायकवाडचा चांद्या. तो म्हणतो सर्वांनाचा गुलाम आहे. आता नोकरी धंदा करायचा म्हणल्यावर समध्यांशी जुळवून घ्यायचं का वैर घ्यायचं? सांगा ना तुम्ही, मला सांगा. हे सगळं ऐकून घेतल्यावर भीमदासनं हळूच त्याच्या खांद्यावरती हात टाकत म्हटलं. ही भूमी सुडानं पेटलेल्यांची आहे. तुम्ही इतिहास बघा. इतिहासावरून आठवलं, मी सूड उगवतोय असं वाटतंय? भीमदासनं हसत विचारलं. नाही हो, ते गावात एक नवीनच लफडं सुरू झालंय. कसलं? हा पुतळा गांधीजींचा का तुमच्या म्हाताऱ्याचा यावरून? नाही हो, ते नाईक म्हणतात. ती चर्चा आली आहे माझ्या कानावर. पण कदाचित त्यांच्याकडे तसा त्याचा पुरावा असेल ना. नाही, त्याचा बी नाही पुरावा.
ओगा आपलं सांगी वांगी पांगापांगी ह्याच्याकडून त्याच्याकडे फिरत आलेलं. म्हणजे माझं नाही का, पुतळ्यासमोर दारू पितो ते ह्या कानापासून त्या कानाला करत तुमच्या कानावर आलं का नाही? हुशारात बरं का तुम्ही एकदम. पण साहेब आज गावात काय विशेष एकदम? मुकिंदानं उजव्या हातानं खुणावत विचारलं. काही नाही, सहज झाडी करायला आलोय. असं आहे, मला वाटलं ते फुग्याचं प्रकरण. मुकिंदा अंदाज घेतल्यासारखा म्हणाला. ते मिटलं, दिलं सोडून त्यांना. मग भिवाला का बोलावला आता? नाही म्हणजे त्या बिचाऱ्यांनी केलं ते गावाच्या भल्यासाठी केलं, हाकणं त्याला म्हणून का गचांड्या? कुणी चांगलं केलं तर त्यात मिठाचा खडा कसा टाकायचा हे आपल्या लोकांना बरोबर कळतं. मी पाळत ठेवतो, तुम्ही बिनगोर राहा. हां, पण मी मुळाशी जाऊन शोध घेणार आहे त्याचा. भीमदास दुसरीकडे बघत काठी हातावर आपटत बोलला. घ्या ना घ्या, पण माझी काय मदत लागली तर अर्ध्या रात्री हाक मारायची. फाकड्या झोपेतनं उठून येईन रातचं बी. चला येतो, मला वाईच काम आहे. तुमचं काय बाबा, बुडाखाली बुलेट आहे, आम्ही आपले इनोबा भावे. असं म्हणत त्यांनी उजव्या हाताची 2 बोटं मागे पुढे हलवली. भीमदासनी पण बुलेटला किक मारली आणि तो आळंदीच्या वाटेनं निघून गेला. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात. नमस्कार.